ह्याच्याकडे पाहून कोण म्हणन कायच्या पोटात दुखतंय म्हणून. पण ह्याला कुठं बाहेर नेलं की ह्याचं लगेच पोट दुखायला सुरुवात होते की मम्मा घरी चल घरी चल. तर म्हटलं हा सारखा बोलतोय तर चला याला एकदा हॉस्पिटलला दाखवूनच आणू. मग डॉक्टर बोलले काही नाही, असंच दुखत असेल, खाण्यामध्ये काय आलं असेल म्हणून. तर घरी आले परत. तर घरी आले होते पाहुणे म्हणजे कोण, आमच्या आत्याची मुलगी आणि तिचे मुलं. तर त्यांना आज बनवलं होतं सँडविच खायला, व्हेज रोस्टेड सँडविच. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी येताना घेऊन आले होते. मग नंतर पटकन असं बनवून घेतलं. माझे पण मुलं त्यांचे मुलं भरपूर होते. मग मी पण भरपूर सामान आणलं होतं आणि असं पटपट सँडविच बनवून घेतलं सगळं छान. आणि सँडविचची तुम्हाला फुल रेसिपी पाहिजे असेल तर मी दुसरा व्हिडिओ स्पेशल त्याच्यासाठी बनवला आहे, तो जाऊन नक्की पहा. आणि तव्यावर बटर वगैरे लावून मस्त त्याला रोस्ट करून घेतलं आणि खायला एकदम छान, एकदम कॅफे टाईपच झालं होतं. आणि टेस्ट पण त्याला कॅफेचीच होती, कारण आमचं स्वतःचं कॅफे आहे त्याच्यामुळे मला त्याची बनवायची टेक्निक माहिती आहे. तसंच मी बनवलं आणि सगळ्यांना खायला वगैरे दिलं. आणि मुलांची रिॲक्शन खूप छान होतं की छान झालं आहे असं. सगळ्यांच्या रिॲक्शन मी कॅप्चर केल्या आहेत व्हिडिओमध्ये. आणि खूप छान टेस्टला झालं होतं. तुम्ही पण नक्की बनवून बघा. काही नाही, एकदम थोड्या सामानामध्ये होतं. आणि आता एकाची रिॲक्शन बघा तुम्ही. पटकन सगळ्यांना बोलून घेतलं, कोण कुठं एवढ्या मोठ्या घरामध्ये पोरं कुठं खेळतात काही कळतही नाही. आणि पटपट इकडनं कोण कोण येतं आहे असं करून आले आणि सगळ्यांनी सँडविच खायला घेतलं. माझ्या बाळाला आवडतं पण व्हिडिओमध्ये यायला खूप लाजतो. आणि ही आमची आत्याची नात, हिला बोलायला खूप आवडतं आणि खूप चंचल एकदम, नाही का, म्हणजे तिचं पटकन जे मनात आहे ते पटकन बोलून टाकते. आणि छान ही आमच्या आत्या व्हिडिओमध्ये येण्यासाठी का होईना पण त्यांना पटकन असं काहीतरी मी बोलायला सांगते. आणि ह्यांना ओरडून यांना मी बोलायला सांगितलं होतं, पण हिला काही सँडविच आवडत नाही. पण फक्त सगळ्यांनी रिॲक्शन दिली आपली आपली म्हणून हिलाही द्यायची होती, म्हणून फक्त एक घास खाल्ला आणि छान आहे झालं खाऊन. आणि आमची मम्मी, आत्याबाई, आमच्या आई ते सगळे बाहेर बसले होते. आणि आमच्या मम्मीला एकच काम लागलं, डाळ बनवा निवडा. तेवढं पाहुणे आले तरी पाहुण्यांना काही सुनं सोडत नाही, पटकन निवड्या बसवायचं. हे आमचे बाबा यांनाच भेटायला आमच्या आत्या येतात, त्यांना थोडं बरं नाही वाटत म्हणून. नंतर आम्ही दोघी बहिणी मस्त बसलो खायला सँडविच. सगळ्या मुलांना वगैरे खाऊन झाल्यावर आम्ही निवांत असं सँडविचचा एन्जॉय घेतला. आणि तिला पण घरी नाही बनवायला होत, शेतात काम असल्यामुळं. आणि ही आमच्या आत्या, ही आमच्या आई आहे. आणि ह्या सगळ्यांना आलं की एकच काम लागतं, फक्त डाळ निवडायची. जात्यावर भरडल्यामुळे त्याच्यामध्ये थोडेसे डोळे येतात आणि ते निवडायचं काम ह्यांना लगेच लागतं. मग बहिणाबाईला म्हणलं चला तुला माझं शेत फिरून आणते. तिच्या घरी पण शेत आहे, पण बहिणीचं कसं असतं, तुझ्या शेतामध्ये काय केलं आहे, माझ्या शेतामध्ये काय केलं आहे, चला पाहून येऊ असं म्हणून तिला मी शेतामध्ये घेऊन गेले. उन्हाळ्याचं काय भाजीला वगैरे द्यायला तर तिला काहीच नाही आहे. शेवग्याच्या शेंगा होत्या पण त्या पण निबार झाल्यात. आणि झाडांना आता फक्त पाण्यासाठी दुसरं काही तरकारी वगैरे करत नाही, त्याच्यामुळं तिला भाजीला देण्यासाठी असं काहीच नव्हतं. आणि मस्त मग इकडं तिकडं पाहिलं तर थोडं पपई दिसली पिकलेली. शेतामध्ये आलेलं आपल्याला कधी काय भेटलं नाही असं कधीच होत नाही, त्याच्यामुळं शेतामध्ये कधीही जा, काही ना काही आपल्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी भेटतातच. आणि तेवढ्यामध्ये तर दिसला एक झाडावरती सरडा. कैऱ्या बघता सरडा बघितल्यावर भीती तर 2 मिनटं वाटली, पण शेतकरी म्हटल्यावर एवढं तेवढं तर आता हे होतंच. तसंच मग लगेच आम्ही काही केलं, त्याला हुसकलं थोडंसं लांब इकडं तिकडं. आणि म्हटलं जाऊ दे आता, मारण्यात त्याला काही अर्थ नाही, म्हणून आम्ही त्याला काही केलं नाही. आणि लगेच तिथनं निघलो. आणि तेवढ्यामध्ये आली आमची गँग. शोधत होते की मम्मी आणि मावशी कुठं गेलेत. तर खाली आल्यावर त्यांना लगेच आम्ही दिसलो. त्यांची लगेच गडबड झाली की चिंचाकडे चला, चिंचा खायचेत. आणि मग त्यांना पण आम्ही थोडंसं आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या करत नेलं. तुम्हाला माहिती आहे का, आम्ही लहानपणी त्या चिंचेच्या झाडापाशी खेळायचो. हॅलो गाईज, त्या चिंचेच्या झाडावर चिंचा पाडून मस्तपैकी तिथे खेळायचो आणि मसाले भात बनवायचे. हा, मसाले भात बनवायचो. आमच्या वेळेस मॅगी नव्हती. आमच्या वेळेस मॅगी काय नव्हती. आणि मग प्रत्येकाने थोडं थोडं सामान आणायचं. सगळं मी बनवायचे, फक्त हे बाकीचे सासरा पण गोळा करून आणायचे, लाकडं गोळा करायचं काम करायचे आणि खायला बसायचं. सगळं मी एकटी बनवायचे. भात
खूप मोठं झाड होतं. सावली पण छान होती आणि स्पेशल खेळायसाठी आमचं स्पेशल ठिकाण असेल. आता गेले ते दिवस, आता आमच्या मुलांचे दिवस आले खेळायचे, पण ह्यांना टीव्ही आणि मोबाईल काही सुटत नाही. त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना आता थोडं थोडं परत आमच्यासारखं आम्ही कसं एन्जॉय करायचं हे दाखवायसाठी त्यांना शहरामध्ये घेऊन आले. पण ह्यांचं नुसतं इकडं उड्या मार तिकडं उड्या मार एवढंच चाललंय. नंतर गेलो चिंचेच्या झाडाखाली. बोलले चिंचा खायचे, ते आता चिंचा म्हणलं हवेने थोड्याशा पडल्या असतील वाळलेल्या. चिंचा खूप आंबट नाहीये, पण तरी पण नको वाटतं मुलांना खायला द्यायला. नंतर गेलो विहिरीकडं. विहिरीला काही एवढं पाणी नाही आता उन्हाळ्याचं, थोडंफारच पाणी होतं. तरी मुलांचं खूप हट्ट चाललं होतं की विहिरीकडं जाऊ विहिरीकडं जाऊ. नंतर म्हणलं चला आता विहिरीकडं. नंतर विहिरीवर गेल्यावरती त्याच्यामध्ये छोटासा एक साप होता. साप म्हणजे इरुळा असतो ना, जो पाण्यामध्ये राहतो तो होता. तो पाहिल्यावर मुलं थोडेसे घाबरले आणि नंतर मग लगेच आम्ही रिटर्न घरी निघून आलो. म्हणजे घरी नाही आलो, जरा वेळ तिथं थांबलो चिंचेच्या झाडाखाली. आणि विहिरीला तेवढं फुल भरून पाणी असतं. पावसाळा जर असेल ना तर फुल पाणी असतं त्याच्यामध्ये. आणि 2-3 मोटर चालतं, त्याच्यामुळे त्याला काही जास्त पाणी राहत नाही. उन्हाळ्याचं पाणी पण खूप कमी राहतं त्याला. उन्हाळ्याच एवढा कडक असतं, त्यामुळं काही पाण्याचं शॉर्टेजच असतो आम्हाला. नंतर ह्या मुलांनी आमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. मस्त झोका खेळत होते. पहिलं काही आम्ही झोक्याला दोरी वगैरे लावून काही झोके कधी बांधले नाही. चिंचेला असेच झोके खेळायचे. तेच आमच्या मुलांना पण आम्ही शिकवलं की असं खेळून बघा, खूप छान वाटतं. मला पडत झडत का होईना कसं तरी त्यांनी छान एन्जॉय केला. हाताचे साल्ट निघले होते तरी पण त्यांना झोकाच खेळायचा होता. म्हटलं आता चला, चांगलं 1 तासभर आम्ही त्यांना इथंच खेळून दिलं. असं रोज खेळायला पाहिजे त्यांना, पण नाही जमत कामाच्या धावपळीमध्ये. आणि शाळेचा टाईम एकदा सुरू झाला की मग दिवसभर शाळाच राहते. आणि आम्ही दोघींनी पण बहिणींनी फुल एन्जॉय केला. मस्त लहानपणीच्या आठवणी ताज्या केल्या. कुठं आंबे चोरायचो, कुठं काय करायचो हे ती मला विचारत होते का गं तिथं आंब्याचे झाडं होते ना गं, काय झाले ते? झाले तुटून गेले, आता ते वाळले, त्याच्यामुळे ते झाडं काय राहिले नाही. पण आठवणी मात्र राहिल्यात त्या झाडांच्या. आणि असंच मस्त गप्पा वगैरे मारल्या आम्ही. चांगलं तासभर झाडाखाली बसलो होतो. हे मुलं कंटाळले अक्षरशः खेळून खेळून. आणि यांच्या घरी पण अशी शेती आहे, झाडं वगैरे आहे, त्याच्यामुळे ह्यांना तर सवय खेळायची. त्यामुळं माझ्या मुलांना थोडी सवय नाही आहे, कारण शाळेचं रुटीन त्यांचं खूप वेगळे. दिवस शाळा राहते, त्याच्यामुळं काही असं शेतामध्ये त्यांना आणायला काही जमत नाही. तरी पण चला म्हटलं एक दिवस फुल एन्जॉय तेवढंच म्हणून त्यांनाही आणलं आणि मस्त असं खेळले. तुमचंही काही अशा लहानपणीच्या आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नक्की शेअर करा. मग नंतर खेळून झालं की कंटाळे सगळे, म्हणलं चला घरी आता. नंतर यांचा घरी आल्यावर चहा पाणी वगैरे झालं. मग यांचा निघायचा टायमिंग झाला आणि सगळ्यांनी टाटा बाय बाय करून असे गाडीमध्ये बसले. आणि गाडीचा ड्रायव्हर होत्या आमच्या आत्या बसल्यावर सगळ्यांचे तोंड बघा पाठीमागं कसे आहेत, टेन्शनमध्ये बसलेत सगळे की आम्ही जातोय का ना व्यवस्थित घरी. पण ती खूप छान गाडी चालवते. तिला आता पूर्ण प्रॅक्टिस झालेली चालवायची, त्याच्यामुळं बिनधास्त आम्ही बसतो. एवढी भीती वगैरे काही वाटत नाही. त्याच्यामुळे ती भरपूर लांब वगैरे गाडी घेऊन जाती आणि छान गाडी चालवती. मला पण गाडी चालवायला शिकायचं आहे. आमच्या घरी पण गाडी आहे, पण हे काही व्यवस्थित शिकवत नाही, त्याच्यामुळे मी काही शिकत नाही. पण चला, कधी ना कधी ट्राय तर करणारच आहे. असं आत्तासारखं गाडी मात्र मी कधी ना कधी चालवणारच आहे. तर असं सगळ्यांना जाऊशी तर वाटत नव्हतं. आम्हालाही त्यांना जावं असं त्यांनी असं आम्हालाही वाटत नव्हतं. पण आता काय करणार, आलेत म्हणल्यावर जाणारच ना. मग असं करून टाटा बाय बाय त्यांना सगळ्यांना केला आणि सगळे फायनली गाडीमध्ये बसले. आणि हे आमच्या आत्याला फोटो काढायला खूप आवडतं, पण तिला काही फोटो काढायला भेटलेच नाही आज. चला तर मग इथंच व्हिडिओचा एंड करते. बाय.